आज आपण गाजर रसमलाई बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे एक गाजर घेतला, स्वच्छ धुवून वरची घाण काढून घेतली। कंडेन्स मिल्क घेतलं, हे आपण घरीच बनवलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर इथे मिल्क पावडर घेतली, आपली दूध पावडर, ड्रायफ्रूट घेतले, 5 छोटी विलायची घेतली, साजूक तूप घेतलं। तर आपल्याला हे गाजराचे छोटे छोटे असे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे। याच्यासाठी आपल्याला रवा पण लागणार आहे। छोटी वाटी मी इथे रवा घेतला। आता त्याच्यामध्ये सर्व गाजर टाकून घेते मी। त्याच्यामध्येच आपल्याला 4 छोटी विलायची घेतली ना, ती पण टाकून घ्यायची। त्याच्यात थोडंसं असं नॉर्मल दूध टाकून आपल्याला दळून घ्यायचं। छान असं बारीक दळून घेतलं। पाणी थोडं पण टाकलं नाही, थोडं दूध टाकलं होतं आपण। आता गॅसवर कढई ठेवली मी, साजूक तूप टाकून घेते त्याच्यामध्ये। कढई गरम झाली आपली, त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढं साजूक तूप टाकून घेतलं। आता जे मिश्रण दळून घेतलं ना आपण, ते तुपामध्ये टाकून घेतलं। तुपामध्ये असं परतून घेतलं ते थोडंसं। अजून आपल्याला 2 मिनटं परतायचं। पूर्ण पाणी त्याचं कोरडं झालं। आता मी इथे जो रवा घेतला ना, तो थोडंसं मी भाजून घेतला आहे। साजूक तूप टाकून भाजून घेतला मी त्याच्यामध्ये। त्याच्यात आता तो भाजलेला रवा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतो। रवा मिक्स केला, त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर टाकली नाही मी त्याच्यामध्ये, कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। दूध पावडर घेतली, तिच्यामध्ये पण गोड असते ती, तिच्यात पण साखर असते, म्हणून मी वरून साखर टाकली नाही। व्यवस्थित आता सर्व मिक्स करून घेते। व्यवस्थित असा गोळा तयार झाला त्याचा। त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे असे ड्रायफ्रूट टाकून तयार झालं आपलं। हे मी करायला बाजूला ठेवते। तर दुसरी कढई घेतली, त्याच्यामध्ये मी आता दूध टाकून घेते। त्या दुधामध्ये पण आपण कंडेन्स मिल्क टाकून घेऊ। जवळजवळ 3 चम्मच एवढं टाकून घेतलं मी। थोडी इथे 2 चम्मच एवढी साखर टाकून घेतली। केशर टाकून दूध ठेवलेलं होतं मी 5 मिनटापूर्वी, ते पण टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये। थोडंसं असं मिक्स करून थोडं काहीतरी आटू देऊ आपण त्याला। मिश्रण पूर्ण गार झालं, असं गुलाबजाम सारखे आपण त्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेऊ। दूध पण आपलं छान आटलंय, असं घट्ट झालं। थोडं ड्रायफ्रूट टाकून दूध व्यवस्थित आटलंय आपलं। एवढे बॉल्स बनवून घेतले मी। एक आता त्याच्यामध्ये आपण सोडून देऊ। सर्व बॉल याच्यामध्ये टाकून घेतले। आपली गाजर रसमलाई, तिला शाही रसमलाई पण म्हणता, ती आपली इथे तयार झाली। अजून गार झाल्यावर ना थोडेसे घट्ट होऊन जाईल। माझी रेसिपी कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने घरी करून बघा। खूप काही खर्च पण नाही त्याला, खायला पण खूप छान लागते, टेस्टी स्वीट डिश म्हणून खायला खूप अप्रतिम लागते। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।